brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आपल्यासोबत शरद सोनवणे आहेत। शरद सोनवणेजी, तुम्ही या वेशात का आलेला आहात? या वेशात का आलेला आहात? या वेशात येण्याचं काय कारण आहे? या वेशात येण्याचं काय कारण आहे? बिबटचे या वेशात येण्याचं काय कारण आहे? बिबटचे हल्ले, हा, सततचा 1 दिवसात माणसाचा मृत्यू हा, आणि आज बिबटची संख्या मोठ्या प्रमाणात राज्यात झालेली आहे। त्या बिबटला आपण अतिशय आपद घोषित करून राज्याचं संकट समजून मुख्यमंत्र्यांनी 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर मोठे बनवावे। एक जिथं सगळ्यात जास्त मांदियाळे आहे तो तालुका जुन्नर आणि शेजारी असलेला अहिल्यानगर नगर जिल्हा, त्या ठिकाणी 2 रेस्क्यू सेंटर जेवढे जे बाकीचे भेटतील तुम्हाला, मग नागपूरला पकडू द्या, महाबळेश्वरला पकडू द्या, सातारा, सांगली, वाई, नाशिक, कुठे जो पकडेल ते सगळे हे रेस्क्यू सेंटर मध्ये त्यांनी आणून वनमंत्री सोडले म्हणतात की 1 कोटीच्या शेळ्या सोडू, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न भागलाय की ते मानवी वस्तीत येणार नाहीत. ते मुळे जंगलात राहतच नाहीत. कोण? बिबटे. मला हा तुम्ही शेळ्या सोडणार कुठं? हा हा हे सगळे जे जंगल आहेत त्याच्यामध्ये एकही बिबट्या नाही. हा सगळे बिबटे रहिवासी झाले आमच्यामध्ये, मानवी म्हणजे नागरी वस्तीमध्ये. आणि तिथे शेळ्या सोडून करणार काय? विषय असा आहे की त्यांनी काही होणार नाही. त्याच्याऐवजी आपण सगळे 2 रेस्क्यू सेंटर बनवून त्यांना खायलाच घालायचं ना, तर तिथं आताही त्यांना चिकन खायला घातलं जातं 1-1.5 दिवसानंतर. कारण त्यांना आहे ना 72 तासानंतर एकदा खायची सवय आहे. त्यामुळे आपण याचा विचार करा. शासनाने जे काय उपाययोजना राबवतात, अधिकारी ज्या उपाययोजना सांगतात एसी मध्ये बसून, त्यांना त्याचं काही माहिती नाही. त्यामुळे त्यांना 100% विचार करावा लागेल की रेस्क्यू सेंटर बनवणे, मादी एका बाजूला, नर एका बाजूला, आणि हजारची संख्येने जेव्हा आपण आत्महत्या त्यांना करू, त्यावेळेला नसबंदीचा विषय येत नाही, शेळ्या सोडायचा विषय येत नाही, आणि 100% जे काय थोडेफार राहतील त्याच्यामधले बाकी त्यांना आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. वनमंत्र्यांचा उपाय फिजिबल नाहीये. माझं असं म्हणणं की अधिकाऱ्याने त्यांना सुचवलेला उपाय हा चुकीचा आहे. पण आता तुमच्या भागामध्ये 2000 बिबटे आहेत, तर 2000 बिबट्यांसाठी इतकं मोठं रेस्क्यू सेंटर 90 दिवसात कसं उभं राहणार? 90 दिवसामध्ये सगळं होऊ शकतं, युद्ध पातळीवर सगळं व्हायला काही हरकत नाही. बनवायचं काय? ते सगळे चेन सिस्टीम आहे, ते सगळं लोखंडाचं आहे. फॅब्रिकेशनला मोठी ऑर्डर दिली का सगळं काम जागे होणार आहे. आवड काय नाहीये. पण बाकीचे काही आमदार म्हणतात की बघा डुकरं सोडा, काय भटके कुत्रे सोडा, त्याच्यामुळे हा सगळा त्रास बंद होईल. नेमका तुमच्या भागामध्ये जो त्रास आहे तो खायला नसल्यामुळे आहे बिबट्यांना, की त्यांनी मानवी वस्तीमध्ये? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्या पोहोचलेला आहे. सगळ्या ठिकाणी कुत्री आहेत, रानडुकरं आहेत. ते लोक आता मानव आलेले का त्या मानवाच्या नागरी वस्तीमध्ये राहतात. हे म्हणणं सोपं आहे, प्रत्येकाला आपापले वेगवेगळे प्रयोग करतात. आता प्रयोगाचे दिवस संपलेले आहेत. आता सर्व आयडेंटिफाय झालेलं आहे. यांना थांबवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना बिबट्यासाठी शूट ॲट साईटची ऑर्डर काढा, असं पण काही मागणी होती. साईडचा जर तो नरभक्षक असेल तरच त्या जगाच्या लोकांच्या वन्यजीव जे काही समजा संघटना आहे ते आपल्याला परवानगी देतील, कोर्ट परवानगी देईल. तशी परवानगी आपल्याला मिळणार नाही. जो कोण नरभक्षक असेल त्याला आयडेंटिफाय करायला 3 महिने लागतात. कारण मग त्याचे नखातलं रक्त काढा, ते लॅबोरेटरीला पाठवा, मग ते चेक करणार, मग रिपोर्ट येणार. मला असं वाटतं की ही सगळी लेंदी प्रोसिजर आहे. 100% आपल्याला रेस्क्यू सेंटर हा त्याच्यावरती एकमेव पर्याय आहे. किती खर्च येईल रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी? काय एक रेस्क्यू सेंटरला रेस्क्यू सेंटरला 400 कोटी. 400 कोटी म्हणजे 800 कोटी रुपये 90 दिवसात तुम्हाला खर्च करावे लागतील. 100%. तर हे होते शरद सोनवणे ज्यांनी सांगितलेलं आहे की 800 कोटी रुपये खर्च करून जोपर्यंत आपण रेस्क्यू सेंटर उभं करत नाही तोपर्यंत हा प्रश्न जो आहे तो संपणार नाहीये. आणि गेल्या काही काळापासून आपण बघतो की आज सुद्धा नागपूरच्या पारडी भागामध्ये बिबट्यांनी हल्ला केल्यामुळे जवळपास 7 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. आणि बिबट्यांचा त्रास जो आहे तो त्रास काही केल्या कमी होत नाहीये. 1 कोटीच्या शेळ्या जर सोडल्या तर त्या शेळ्यांना भक्ष्य मानून बिबट्या मानवी वस्तीत येणार नाही अशी आयडिया वनमंत्र्यांनी काढली आहे. पण ती आयडिया फिजिबल नाहीये असं जुन्नरचे आमदार म्हणतात. जुन्नरचे आमदार यासाठी महत्वाचे आहेत, त्याचं कारण असं आहे की ते आपण पाहतोय की ते त्या वेशामध्ये आलेले आहेत. ते यासाठी पण महत्वाचे आहेत कारण की या भागामध्ये म्हणजे जुन्नर या एका तालुक्यामध्ये जवळपास 2000 बिबट्या आहेत. ज्या वेळेला हे सगळे लोक शेतीसाठी जातात किंवा मानवी वस्तीमध्ये बिबट्या शिरतो त्यावेळेला मोठा त्रास जो आहे तो या जुन्नरच्या लोकांना सहन करावा लागतोय. आणि तिथूनच हा सगळा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रभरात पोहोचलाय. नाशिक असेल, सातारा असेल, पुणे असेल, मुंबई असेल किंवा जुन्नर असेल, वाई असेल, कोल्हापूर असेल,
या सगळ्या भागामध्ये बिबट्याने हल्ले केल्याच्या अनेक घटना गेल्या 1 महिन्याभरात घडलेल्या आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे आता 800 कोटी रुपये 90 दिवसात खर्च करून 2 रेस्क्यू सेंटर उभी करा अशी मागणी जी सोनावणे यांनी केलेली आहे, आमदार सोनावणे यांनी, ती मागणी मान्य होते का हा महत्वाचा प्रश्न आहे. की 1 कोटीच्या शेळ्या बिबट्यांसाठी सोडून हा प्रश्न कायमचा सुटू शकतो का, हा त्यातला दुसरा मुद्दा आहे. त्यामुळे आता सरकार याबद्दल काय निर्णय घेते हे बघावं लागणार. कॅमेरामन मंदारसह अभिजित, मुंबई तक.